ज्या एकनाथ शिंदेंवर गद्दार गद्दार म्हणून उद्धव ठाकरे गट टीका करतो, आता त्याच एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची माहिती समोर येते आणि हा खंजीर त्यांच्या चक्क 3 मंत्र्यांनी खुपसल्याची माहिती समोर आली। जे बंडखोर आमदार आज एकनाथ शिंदेंसोबत आहेत ते सर्व आमदार शिवसेना फुटीवेळी नव्हते। ज्यावेळेस 2022 मध्ये अखंड शिवसेनेत फूट पडली होती त्यावेळेस एकूण 55 आमदार होते। यापैकी साधारण 33 आमदार फुटले आणि सुरत आणि पुढे गुवाहाटीला गेले। पण ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस शिवसेनेने त्यांचं पक्षातून निलंबन केलं होतं। पण या निलंबनाच्या सहीवर त्यावेळी शिवसेनेच्या 3 महत्त्वाच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या, जे आज चक्क राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत आणि हे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात। या आमदारांनी आधी एकनाथ शिंदेंचं पक्षातून निलंबन व्हावं यासाठी सह्या केल्या। नंतर हेच आमदार उद्धव ठाकरेंपासून फुटले आणि पुढे गुवाहाटीत एकनाथ शिंदेंच्या गटात दाखल झाले। यामध्ये त्या मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे, जो सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दुसरा महत्त्वाचा नेता आहे। सर्वात विशेष म्हणजे या 3 मंत्र्यांनी सुद्धा आपण एकनाथ शिंदेंच्या निलंबनासाठी सहीच केली नसल्याचा नकार सुद्धा आजपर्यंत दिलेला नाही। ज्यामुळं आता एकनाथ शिंदेंच्या विश्वासू लोकांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा उभ्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि हाच सह्यांचा पुरावा आता उद्धव ठाकरे गट थेट सर्वोच्च न्यायालयात दाखवणार आहे। या सर्व गोष्टीची माहिती स्वतः उद्धव ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। आधीच कालच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद आणि मुख्य नेतापद कसं बेकायदेशीर आहे याचा युक्तिवाद केला। एवढंच नाही तर कपिल सिब्बल यांनी थेट तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं दिलेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचा फेरविचार व्हावा अशी मागणीसुद्धा कपिल सिब्बल यांनी केली। पण आता असीम सरोदेंच्या या दाव्यामुळं मात्र मोठी खळबळ उडाली आहे। आता एकनाथ शिंदेंचे हेच विश्वासू मंत्री एकनाथ शिंदेंचा खेळ करणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। नक्की कोण आहेत ते 3 मंत्री, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी आणि असीम सरोदेंनी नेमके कोणते दावे केलेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अत्यंत जोरदार आणि आक्रमक युक्तिवाद केला। त्यानंतर आता ठाकरे गटाची बाजू मांडणारे कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत खळबळजनक माहिती समोर आणली आहे। असीम सरोदेंनी थेट 2022 मधल्या त्या बंडाच्या सुरुवातीच्या दिवसांचा कच्चा चिट्टाच बाहेर काढलाय। याच एका भक्कम कागदोपत्री पुराव्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटाची सर्वात मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नेमकं काय घडलं होतं 2022 मध्ये? तर जेव्हा एकनाथ शिंदेंसह काही आमदार सुरत आणि पुढे गुवाहाटीला गेले तेव्हा बाकीचे आमदार मुंबईत मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरेंसोबतच होते। एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर मूळ शिवसेनेनं तातडीनं बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांचं पक्षातून निलंबनाचा ठराव मंजूर केला होता। सर्वात मोठा ट्विस्ट इथंच आहे, शिंदेंच्या या निलंबनाच्या ठरावावर चक्क 3 अशा बड्या आमदारांच्या सह्या होत्या, जे पुढे जाऊन स्वतः गुवाहाटीला गेले आणि आज मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बसले आहेत। हे 3 नेते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड आणि मंत्री दादा भुसे आहेत। एकनाथ शिंदेंना पक्षातून निलंबित करताना जे पत्र तयार करण्यात आलं होतं त्यात एक सूचक आणि 2 अनुमोदक म्हणून याच 3 नेत्यांनी अधिकृत सह्या केल्या होत्या। आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की या 3 मंत्र्यांनी या सह्यांबद्दल कधी काही स्पष्टीकरण दिलं का? तर असीम सरोदेंनी स्पष्ट केले की आजपर्यंत उदय सामंत, संजय राठोड किंवा दादा भुसे या तिघांपैकी एकानेही ती सही आपली नाही असा साधा इन्कार सुद्धा केलेला नाही। म्हणजेच हा एक अत्यंत पक्का, जिवंत आणि कायदेशीर कागदोपत्री पुरावा आहे। ज्या नेत्यांनी स्वतः शिंदेंना पक्षातून हाकलण्यासाठी आणि निलंबित करण्यासाठी सह्या केल्या तेच नेते नंतर सत्तेसाठी एकनाथ शिंदेसोबत जाऊन बसले। आता हाच सह्यांचा पुरावा सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू प्रचंड मजबूत करणारा आणि एकनाथ शिंदेंना थेट अडचणीत आणणारा ठरणार असल्याचा मोठा दावा असीम सरोदेंनी केला आहे। या पत्रकार परिषदेत बोलताना असीम सरोदे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही अत्यंत कठोर ताशेरे ओढले। ते म्हणाले की आमदारांची निव्वळ संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला तो अत्यंत अयोग्य आणि निरर्थक आहे। निवडणूक आयोगावर ताशेरे ओढताना असीम सरोदे म्हणाले की कोणत्याही राजकीय पक्षाची अंतर्गत घटना तपासायची नाही, पक्षात घडणाऱ्या घडामोडी पाहायच्या नाही, पक्षाने वेळेवर पाठवलेली कागदपत्र आणि सुधारित प्रस्ताव तपासायचे नाहीत। अचानक पक्ष फुटीनंतर सांगायचं की शिवसेनेची 2018ची घटनाच अयोग्य आणि हुकुमशाही वाढवणारी होती।
जर 2018ची पक्ष घटना चुकीची होती तर 2018 ते 22 अशी सलग 4 वर्ष निवडणूक आयोग काय झोपा काढत होता, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच एकनाथ शिंदेंच्या मुख्य नेता पदावरही सरोदेंनी मोठा वार केला. शिवसेनेच्या मूळ पक्ष घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता असं पद अस्तित्वातच नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच होते आणि राहतील. मात्र एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीमध्ये बसून स्वतःला जे पद घटनेत कधीच नव्हतं ते मुख्य नेतापद बेकायदेशीरपणे बहाल करून घेतलं आणि खरी हुकुमशाही तर इथे झाली. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अधिकारांबद्दल बोलताना ते म्हणाले की विधानसभा अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष म्हणून झिरवाळ यांच्याकडे संविधानानुसार सर्व अधिकार होते आणि त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे घटनात्मक आणि योग्य होता. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेला बहुमत चाचणीचा निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आणि बेकायदेशीर होता. यावर सुप्रीम कोर्टानं याआधीच शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगानं आपली कार्यपद्धती आणि घटनात्मक जबाबदारी समजून घेतली पाहिजे. एकीकडे असीम सरोदेंनी समोर आणलेला या 3 मंत्र्यांच्या सह्यांचा भक्कम पुरावा आणि दुसरीकडे कोर्टात कपिल सिब्बल यांचा सुरू असलेला धडाकेबाज युक्तिवाद, या सगळ्यामुळं हा निकाल अखेर उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागणार असा ठाम विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळं आता या 3 सह्या एकनाथ शिंदेंचा घात करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे यांच्या एका सहीनं काही खेळ होऊ शकतो का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.